आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभेत आज विविध प्रश्नांवर चर्चा झाली, तसेच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील विधानसभेत उपस्थित करण्यात आला। अशातच एकाच लक्षवेधीवर बराच वेळ चर्चा झाल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे। सन्माननीय सदस्य, नाही हे बरोबर नाही। तुम्ही जरी पुण्यात असला तरी जोपर्यंत आहात रात्री किती उशिरापर्यंत सभागृह चालवण्याची तयारी आहे। तुम्ही पुण्याचे आहात, तुम्हाला बस करावला अध्यक्ष महोदय, त्यांनी तुमचं नाव घेऊन तुमच्यावरती हेतू आरोप केला। अध्यक्ष महाराज, तेवढं वाक्य तुम्ही रेकॉर्डवरून काढून टाकावं। रात्री कशा करता बसायचं 12-12, 1-2 वाजेपर्यंत? कोणाकरता बसायचं? काय चालेल अध्यक्ष महोदय? ही पद्धत बरोबर नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, तुम्ही स्पष्टपणे हे जाहीर करून टाका की आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीतली कुठलीही चर्चा सभागृहामध्ये घेऊ द्यायची नाहीये। पहिल्या दिवशी सन्मान्य सदस्य नानाभाऊंनी थोडे आक्रमक झाले, आपण त्यांना सस्पेंड केलं। काल आम्ही पुन्हा 97चा प्रस्ताव उपस्थित केला। काल माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब या ठिकाणी उद्या चर्चेला प्राधान्याने देऊ। काय चाललंय काय? दुसरी लक्षवेधी 2.5 तास झाले, 2 लक्षवेधी चालू आहेत। कुठल्या नियमामध्ये बसता अध्यक्ष महोदय? काय चाललंय? 35 लक्षवेधी येऊ नये म्हणून आम्ही इथं आशिषजी बसलेत। आम्ही बीएससी मध्ये निर्णय केला 6 लक्षवेध्या घ्या, तास सव्वा तासामध्ये त्या संपवल्या पाहिजेत। 2.5 तास झाले 2 लक्षवेध्या। काय चाललंय काय अध्यक्ष महोदय? आणि प्रत्येक ठिकाणी भाषण। सन्माननीय सदस्य, नाही हे बरोबर नाही। तुम्ही जरी पुण्यात असला तरी जोपर्यंत आहात रात्री किती उशिरापर्यंत सभागृह चालवण्याची तयारी आहे, त्याच्यामुळं आपण सगळी चर्चा करणार आहोत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार संवेदनशील आहे, त्यामुळे आपण काळजी करू नये। पूर्ण चर्चा होईल, सर्वांना संधी दिली जाईल। तुम्ही अजिबात त्याच्यात काळजी करू नये। सरकार चर्चा करायच्यासाठी ऐका जरा, सभागृहाचा वेळ 1 मिनिट सुद्धा वाया जात नाहीये। नियमाप्रमाणे सकाळी 11 वाजता सभागृह सुरू झालं तर 5 वाजता बंद केलं पाहिजे। रात्री कशा करता बसायचं 12-12, 1-2 वाजेपर्यंत? कोणाकरता बसायचं? काय चालेल अध्यक्ष महोदय? ही पद्धत प्रथा आणि परंपरा आहे। अनेक वेळा मी सुद्धा आमदार म्हणून रात्री 12 वाजता भाषण केलंय। जाधव साहेब रात्री 12 वाजता भाषण केली आहेत सदस्यांनी। त्यामुळे आपण सभागृहाचं खोतकर साहेब बोला। सन्माननीय भास्कररावजी जाधव, एक मिनिट। सन्माननीय भास्करराव जाधव हे सिनियर सदस्य या सभागृहाचे अध्यक्ष महाराज। त्यांच्या भावना काय आहेत त्यांनी त्या व्यक्त केल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदयावरती अशा प्रकारचा हेतू आरोप त्यांना करता येणार नाही अध्यक्ष महाराज। त्यामुळं त्यांचं तेवढ्यापुरतं जे वक्तव्य आहे ते रेकॉर्डवरून काढून टाकावं अध्यक्ष महाराज। नाही अध्यक्ष भास्करराव, अध्यक्षावरती हेतू आरोप, अध्यक्षावरती हेतू आरोप तुम्हाला तुम्ही पुण्याचे आहात, तुम्हाला बस करावला अध्यक्ष महोदय, त्यांनी तुमचं नाव घेऊन तुमच्यावरती हेतू आरोप केला। अध्यक्ष महाराज, तेवढं वाक्य तुम्ही रेकॉर्डवरून काढून टाकावं। आपण तपासून घेऊ आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। कशाला खोतकर साहेब आपण सांगताय ते तपासून घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। योगेशजी आपण सुरू करा। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।